आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. भाऊ आता काय करायचं? प्लेट दे, मी बघतो. नाही नको, आता तुम्ही गेलात ना तर तुमच्यात वाद होईल. वहिनी, तर वाद होईल म्हणून तिला काय उपाशी ठेवायचं का? मला वाटतं त्यांना शांत व्हायला आपण थोडा वेळ देऊया. आणि तसंही उपाशीपोटी फार वेळ नाही राहू शकत त्या. बरोबर आहे तुझं. भूक लागली की ती स्वतःहून खाईलच. हो, पण हा प्रश्न सोडवायचा कसा? मला तेच कळत नाहीये. माफी मागितल्याशिवाय त्या काय आता शांत होणार नाहीत. आणि ताई काय माफी मागणार नाही. दोन्ही बाजूंनी ताणून धरलं तर कसं चालेल? पण वहिनी, ताई माफी मागत नाहीये याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असणार. आई असायला हव्या होत्या. त्यांनी या दोघींना ना बरोबर गोडी गुलाबीने समजावून सांगितलं असतं. वहिनी, आता हे आपल्यालाच हँडल करावं लागणार आहे. कसं? नको काळजी करूस, मला खात्री आहे ताई यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढेल. देव करो आणि तसंच हो. हा झाले. काय रे, एवढा पळत का आलास? पहिल्यासारखं पळणं होत नाही रे आता. कुठे गेला होतास पळत? धाब किती लागलीये? हा, तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधायला. मिळालं का सोल्युशन? मिळालं तर तुझा प्रॉब्लेम सुटला समज. सांग काय सोल्युशन आहे? हा, तर प्रॉब्लेमचं सोल्युशन बॉक्सिंग. बॉक्सिंग? हा, हे सोल्युशन आहे? अरे हेच सोल्युशन आहे. म्हणजे तुला काय म्हणायचं, मी हा सगळा धंदा बंद करू आणि बॉक्सिंग करू आता? यार कसं सांगू तू. हा, हे बघ, ही कॉम्पिटिशन बघ. राजा माझ्या शोना, कशाला अडकवतोय मला ह्याच्यात? नाही 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 नाही, तुला अडकवत नाहीये. अरे तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देतोय. अरे ही कॉम्पिटिशन जिंकणाऱ्याला 10 लाख रुपये बक्षीस आहे. बरं मग दादा 2 चहा द्या. हा देतो. मग काय, तू जर ही कॉम्पिटिशन जिंकलास तर त्या मिळालेल्या पैशातून कॅफे सुरू करू शकशील ना. लोन घेण्याची गरजच नाही. मला नाही जमणार राजा हे. असं कसं नाही जमणार? खुद्द विक्रांत देसाईंना नाही जमणार. अरे एकेकाळी तू बॉक्सिंग. एकेकाळी जमत होतं राजा मला, आता नाही जमत. सवय नाही राहिली आता. बॉक्सिंग काय तुला चेष्टा वाटते का? प्रॅक्टिस लागते त्याला. मग करशील ना, आहे तुझ्याकडे वेळ. का माझा फोकस हलवतोयस? नाही 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 नाही, तुझा फोकस हलवत नाहीये मी. तुला तुझ्या ध्येयासाठी मेहनत करायला लावतो. बरं ठीक आहे, मी मेहनत घेतली आणि आपण हरलो तर काय होईल? तर हा जो बिझनेस सुरू केला ना, हा ठप्प होईल. तू आधीच निगेटिव्ह विचार कशाला करतोयस विक्रांत? राजा, मी निगेटिव्ह विचार करत नाही, पण हे कॉम्पिटिशन आहे. इथे हरणं जिंकणं काही होऊ शकतं. उगाच आपण डायव्हर्ट नको व्हायला. आपल्याला हाच बिझनेस करायचा आहे आणि हा बिझनेस एक्सपांड करायचा आहे, कळलं? अरे हो, विक्रांत तू काहीही म्हण, पण मला माहिती आहे तू आजही जिंकू शकतोस. फक्त थोडी प्रॅक्टिस हवी. पण मी सांगून तू ऐकणार नाहीस. हा, पण माझ्याकडे एक माणूस आहे जो तुला मनवू शकतो, आणि तो माणूस म्हणजे गिरिजा.
अरे यार, हे किती वेळा वाचलं तरी कळत नाहीये. सरांना फोन लावून डाऊट क्लिअर करू का? नाही, नको. कुठल्या तोंडाने फोन करू मी? जे झालं त्यानंतर त्यांच्याशी बोलणं नाही, बरोबर नाही वाटणार ते. मी तुमचे रिपोर्ट चेक केलेत, काही पथ्य पाळावी लागतील, बाकी काय. या तुम्ही. सुचित्रा मयेकर ही का फोन करते? हॅलो सर. तुम्हाला थोड्या वेळानंतर फोन करू मी? हो सर, चालेल. मिस गिरिजा मयेकर, तुमच्याशी काही बोलू शकतो का? नाही म्हणू नका. कशी आहे तब्येत तुमच्या बहिणीची? माझी बहीण आहे, मी तिची काळजी घ्यायला समर्थ आहे. हा, तेही बरोबर. ऐका ना, मला काळजी वाटली म्हणून बोललो, बाकी काय नाही. मला सांगा, अजूनही तुमचा राग गेलेला दिसत नाहीये मिस गिरिजा मयेकर. मी काय करू सांगा, म्हणजे तुमचा राग जाईल? नाही, मुळात राग येईल असं वागूच नका ना, मग काही करायची गरजच पडणार नाही. किती सिंपल आन्सर आहे. मला कळतंय माझ्यामुळेच तुम्हाला त्रास होतोय. मी त्यांना मेंटॉर सुद्धा बदलायला सांगितलंय. आणि मिस गिरिजा मयेकर, तुम्हाला त्या दिवशी जे वाटलं ना, तसं आमच्यामध्ये काहीच घडलंच नाही. हे तुम्ही नाही बोललात तरच बरं होईल, कारण तुम्ही कुठल्या पातळीला जाऊ शकता हे मला माहिती आहे. बोला म्हणा. तुमचं मन हलकं होणार असेल ना तर प्लीज बोला. नालायक म्हणा, नीच म्हणा, प्लीज. एकच रिक्वेस्ट करतो की तुमच्या बहिणीला काही बोलू नका. निर्मळ मनाची आहे आणि माझ्यामुळे तिला दुःख झालेलं नाही, मी नाही सहन करणार. आम्ही आमचं बघून घेऊ ना, का ना खूप असताय मध्ये. बरोबर आहे, शेवटी रक्ताचं नातं आहे. मी कोण बाहेरचा नाही का. पण एकच सांगतो, माझा राग तिच्यावर नका हा काढू प्लीज. इनोसेंट आहे ती. मला माहितीये माझी बहीण कशी आहे. काय बोलताय? मी माझ्या बहिणीला चांगलं ओळखते. हो, म्हणून शेवटचं सांगतेय, तिच्यापासून लांब राहायचं, तर समोर कोण आहे विसरून जाईन मी. ऐक, बिचारे सर किती चांगले. या ताईला स्वतःची चूक कधी कळणार आहे काय माहिती. एवढ्या मोठ्या डॉक्टरांची कशी बोलतेय ही. पण याचं काय करू? नाही, पण ताई जर हट्टी आहे ना, तर मी डबल हट्टी आहे. मी माझ्या सरांच्या बाजूने उभी राहणार. हॅलो. कट केला. मंद बदक. एवढं ऐकल्यानंतर माझं पपेट माझ्या बाजूनीच उभं राहणार. बिचारीला कळणारही नाही कोण खरं कोण खोटं. टक 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 टक. ताई, आज लवकर आलात? सुचित्राने काही खाल्लं का? अहो, खायचं सोडा, साधा चहा सुद्धा नाही घेतलाय त्यांनी. का असं करून कसं चालेल? औषधं घ्यायची आहेत तिला. ताई, त्यांनी गोळ्या सुद्धा नाही घेतल्यात. वेड लागलाय का तिला? मी समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या त्यांचा हट्ट सोडायलाच तयार नाहीये. कळलं आता मी का लवकर आले. तिच्या काळजीपोटीच लवकर आले मी. हो, पण तुमची काळजी त्यांना दिसत नाहीये ना. कशी दिसणार वहिनी? ती काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आहे का? ताई, मला वाटतं तुम्ही एकदा बोलायला हवं त्यांच्याशी. तुला वाटतं ती माझं ऐकेल? माहित नाही, पण बोलल्याशिवाय हा प्रश्न सुटणार सुद्धा नाहीये ना.
ठीक आहे, तू तिच्यासाठी ताट आण, मी बोलते तिच्याशी. हो, तुम्ही फ्रेश व्हा, मी आणतेच. काय ग, जेवली का नाहीस? भूक नाहीये मला. सुचित्रा, असं काय करतेस? 2 घास खाऊन घे. नाही, नकोय मला. आईने आपल्याला काय शिकवलंय? अन्न हे पूर्ण ब्रह्म. मग तू असं अन्नाचा अपमान करणार आहेस? अच्छा, म्हणजे तू कोणाचाही अपमान करायचा आणि मी नाही करायचा, असं आहे का? हे बघ, तुझा राग माझ्यावर आहे ना, मग जेवायला काय प्रॉब्लेम आहे? चल 2 घास खाऊन घे. मी नको बोलले ना. सुचित्रा, अगं हट्टीपणा नको करूस. हे घे, खाऊन घे. मला नकोय, मी बोलले ना एकदा. सुचित्रा, आवाज खाली, आवाज मलाही चढवता येतो. ताई आहेस ना, ताई सारखी राहा. आई बनण्याचा प्रयत्न करू नकोस. अगं मी तुला फक्त जेवायला सांगत होते. तुला काय वाटतं ग? तू आई सारखी बोललीस तर मी ऐकणार आहे? आई इथे असती तर तिने हेच केलं असतं ना. ती आई आहे, मी तिचं ऐकलं असतं. अगं मग माझं ऐकायला काय प्रॉब्लेम आहे? अच्छा, म्हणजे तू लोकांची कशी वाग बर अपेक्षा ठेवतेस की त्यांनी तुझं ऐकावं? सुचित्रा, काय चुकीचं वागले मी? अगं तू माझ्यापेक्षा जास्त जग बघितलंयस ना, मग हा प्रश्न तू मला का विचारतेस? तू स्वतःला विचार ना, माझं काय चुकतंय, काय बरोबर आहे. तू ना तुझा तो इगो बाजूला ठेव, म्हणजे तुला कळेल आपलं काय चुकतंय ते. नाही कळत मला. तू सांग, कोणाशी चुकीचं वागतीये? ग माझ्या सरांची. तू त्या बिचारांच्या कानाखाली मारलीस, त्यांचा अपमान केला तरी तरी किती आपुलकीने बोलत होते ते तुझ्याशी. आणि तू कशी वागत होतीस ग? माझ्या तब्येतीचीच विचारपूस करत होते ना ते, आणि तू कशी वागलीस त्यांच्याशी? अच्छा, आता तो माणूस अशी आग लावतोय काय? त्यांनी काही आग वगैरे लावलेली नाहीये, त्यांनी मला काहीही सांगितलेलं नाहीये ताई. पण याचा अर्थ हा नाहीये तू त्यांच्याशी कशी वागशील आणि मला कळणार नाही. तुला कळलं तरी मला फरक पडत नाही, कारण मला माहितीये त्या माणसाशी कसं वागायचं ते. आज जो इगो आहे ना तुझा, तो जरा बाजूला ठेव आणि समजून घे, तुला वाटतायत तसे सर नाहीये. काहीही म्हण तू, पण मी त्या माणसाशी असंच वागणार. ठीक आहे, तर मग माझ्याकडूनही अपेक्षा करू नको की मी तुझ्याशी नीट वागेन. का नाही ठेवायची मी अपेक्षा? अगं तू लहान बहीण आहेस माझी. म्हणून काय झालं? जर सगळं ऐकण्याचा ठेका नाही घेतलाय मी. ऐकावं लागेल. नाही ऐकणार, नाही ऐकणार मी काय गौरव दादा नाहीये तुझं सगळं ऐकायला. तुला ना सतत मोठेपणा हवा असतो, सतत मी करत असतेस तू. मला ना तुझी गरज नाहीये ताई. आणि ए बाई, ते सरच मागे लागले होते मेंटॉर बदल का माहितीये? कारण तुला त्रास होऊ नये म्हणून. अगं ते माझ्यापेक्षा किती मोठे आहे वयानी, पण तू आमच्या दोघांवर संशय घेते. सरांच्या आणि माझ्या मनात असं काहीही नव्हतं, लक्षात ठेव. चिटल्या, तू जरा शांतपणे बोलशील का? जमणार नाही. मी माझा मेंटॉर चेंज करणार नाही. तुझ्या इगोसाठी मी माझे सर सोडणार नाही. सुचित्रा, कळलं ताई? काही झालं की लगेच का हात उचलतेस तू?
कारण तुझा इगो अडवा येतो ना म्हणून. सुचित्रा, अगं थांबलीस का तू? अरे मार मला, मार सुचित्रा, मार कर. चिटल्या असं काय करतेस तू? अरे माझं काहीच चाललं नाहीये दादा, हिचं सुरू आहे. मार ना अगं. पोट चिटल्या, अगं. भरेपर्यंत मार. मारून टाक, मारून टाक, मारून टाक. ताई 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 आई. ताई ताई शांत व्हा, रडू नका तुम्ही, रडू नका. वहिनी, ही मला कधी समजूनच घेणार नाही का ग. शांत व्हा. सुचित्रा, अगं हट्टीपणा नको करूस. हे घे, खाऊन घे. मला नकोय, मी बोलले ना एकदा. सुचित्रा, आवाज खाली, आवाज मलाही चढवता येतो. तुला काय वाटतं ग? तू आईसारखी बोललीस तर मी ऐकणार आहे? आई इथे असती तर तिने हेच केलं असतं ना. ती आई आहे, मी तिचं ऐकलं असतं. अगं मग माझं ऐकायला काय प्रॉब्लेम आहे? अच्छा, म्हणजे तू लोकांची कशी वाग वर अपेक्षा ठेवतेस की त्यांनी तुझं ऐकावं? अगं ते माझ्यापेक्षा किती मोठे आहे वयानी, पण तू आमच्या दोघांवर संशय घेते. सरांच्या आणि माझ्या मनात असं काहीही नव्हतं, लक्षात ठेव. जमणार नाही, जमणार नाही. मी माझा मेंटॉर चेंज करणार नाही. तुझ्या इगोसाठी मी माझे सर सोडणार नाही. सुचित्रा, ताई ताई तू रडतीयस? अगं ताई, अगं रडू नको प्लीज प्लीज. नाही गौरव, माझंच चुकलं, माझंच चुकलं. अगं ताई असं का बोलतीयस तू? मग काय करू? मी ना तिला बोलायलाच नको होतं. नाही हे बघ, तू 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 आधी शांत हो. अरे कशी शांत होऊ गौरव? मला इगो आहे, मला मोठेपणा हवा असतो. नाही, बरोबर आहे तिचं. नाही अगं गौरव, तू सांग मला. ती म्हणते तसंच आहे ना? तुलाही तसंच वाटतं ना? तू सांग. ताई तू काही काय बोलतेयस? नाही, तू खरं खरं सांग गौरव. तसं असेल ना तर यापुढे मी नाही काही बोलणार तुम्हाला. मी खरंच काही बोलणार नाही. ताई ताई तू शांत हो, शांत हो. अगं चिटल्या जे काय म्हणते ते खरंच असं काही नाहीये. अरे मग असं का बोलतेय ती? वेड लागलाय तिला ताई. तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली त्या मेंटॉरने. सगळं समोर आहे पण तिला काहीच दिसत नाहीये ताई. तू खरं बोलतोयस? हो ताई, तुझी शपथ. काय करू मी गौरव? खूप प्रेम करते रे तुमच्यावर, काळजी वाटते मला म्हणून सतत बोलत असते मी. तर बोललंच पाहिजे. तू तू ताई आहेस ना आमची. तू आम्हाला रस्ता नाही दाखवणार मग कोण दाखवणार मला सांग? पण याच्यामुळेच गैरसमज होतात ना. असं काही नाहीये. हे बघ, तू उगाच स्वतःला दोष नको देऊस. मी दोष देऊन न देऊन काय होणार आहे आता? तिच्या मनातून तर उतरले ना मी. अरे असा का विचार करतेस तू? हा, अगं तिचंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. हो, मग ती का असं वेड्यासारखं वागतीये? गौरव, तो माणूस खरंच चांगला नाहीये. मला काहीतरी माहिती म्हणून बोलते रे मी. आज त्या नीच माणसासाठी ही जेवली नाहीये म्हणून प्रेमाने 2 घास भरवायला गेले मी, आणि ती उपाशी असताना माझ्या घशाखाली तरी घास कसा उतरणार रे गौरव? का कळत नाहीये तिला? कळेल, सगळं कळेल. हे बघ, मला असं वाटतं की थोडा वेळ जाऊ दे, सगळं ठीक होईल. बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. आपण तिला सावरायला समजायला वेळ द्यायला हवा. लढवयात येते आत्ता. आपण तिच्याकडून मॅच्युअर वागण्याची अपेक्षा नाही करू शकत. हो ना? तुला माझं म्हणणं पटतंय. हे बघ,
तू नको टेन्शन घेऊस. हा गौरव, अरे पण ती जेवली नाहीये, त्याचं काय? आई नको काळजी करूस. मी जातो कॉफी घेऊन. हा काहीतरी खायला पण घेऊन जातो. प्लीज लक्ष ठेव जरा. हो ताई, मी आहे ना. नको टेन्शन घेऊस. छान स्माइल कर आणि असं रडू नको. हा प्लीज. या सुचित्रा, हा इगो नाहीये ग, तुझी काळजी आहे. कधी कळणार तुला? हा राजा, बोल. हा गिरिजा, कामात तर नाही आहेस ना? नाही का रे? अगं जरा महत्वाचं बोलायचं होतं. काय झालंय राजा? विक्रांत ठीक आहे ना? नाही नाही, डोंट वरी. तसं सिरियस असं काही नाहीये. मग आपण भेटून बोलू शकतो का? आत्ता?